विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये साधारणतः शीत युद्धाच्या समाप्तीनंतरचा जो काळ आहे आणि या काळामध्ये जगभर क्षेत्रीय स्तरावर ज्या काही संघटना उदयाला आल्या किंवा क्षेत्रीय सामंजस्याच्या दृष्टीने, क्षेत्रीय सहकार्याच्या दृष्टीने जे जे काही पावलं उचलली गेली त्या संदर्भात आपण काही माहिती मिळवली होती. आज आपण या पुढे शीतयुद्धोत्तर काळातील जो प्रादेशिक वाद आहे किंवा एकमेकांच्या सहकार्यासाठी, एकमेकांच्या विकासासाठी, व्यापाराच्या वृद्धीसाठी ज्या काही संघटना स्थापन करण्यात आलेल्या आहेत त्या संघटनांच्या संदर्भात माहिती मिळणार आहोत. तसं जर पाहिलं तर व्यापार ही काही नवीन संकल्पना नाही. पूर्वीच्या काळात सुद्धा मोठ्या प्रमाणावर व्यापार हा एका देशातून दुसऱ्या देशाशी चालायचा. त्या काळामध्ये दळणवळणाची फारशी साधनही उपलब्ध नव्हती, परंतु जी काही साधने उपलब्ध होती त्या साधनांचा वापर करून व्यापार हा सुरू होता. अगदी इतिहासामध्ये अशा व्यापाराचे दाखले आपल्याला मिळतात. परंतु जसजशी विज्ञानाने प्रगती साधली, दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला प्रगती पाहायला मिळते आणि त्यामुळे व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. परंतु तुम्हाला माहित आहे की प्रत्येक देश हा आपली आयात कशी कमी राहील आणि निर्यात कशी जास्त राहील, म्हणजे निर्यातीमधून मोठ्या प्रमाणावर जे निर्यात मूल्य आहे ते आपल्या देशाला कसं प्राप्त होईल याचा प्रयत्न हा सुरुवातीपासून करीत आलेला आहे. परंतु उदारमतवादी अर्थव्यवस्थेचा उदय झाल्यानंतर ही संकल्पना थोडी पाठीमागे पडलेली आहे आणि व्यापार हा कसा जास्तीचा वाढीला लागेल या दृष्टिकोनातून प्रयत्न हे झालेले आपल्याला दिसतात. एकंदरीत युरोपमध्ये किंवा युरोपियन युनियनमध्ये समाविष्ट असलेले जे काही राष्ट्र आहेत, मग यामध्ये इंग्लंड असेल, फ्रान्स असेल, जर्मनी, स्पेन, इटली, फ्रान्स, हॉलंड इत्यादी सारखे जे देश आहेत, तर हे देश अगदी सुरुवातीपासून पुढारलेले आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणावर साम्राज्यवादाला, वसाहतवादाला त्या काळात पाठिंबा दिला आणि आशिया, आफ्रिका सारख्या खंडामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्या वसाहती स्थापन करण्याचं काम त्या काळामध्ये केलं. मग व्यापारामध्ये ते कसे मागे राहणार? व्यापारामध्ये सुद्धा त्यांनी अनेक संघटना या स्थापन केलेल्या आहेत आणि त्यांच्या या क्षेत्रीय सहकार्यामुळे नेमका काय लाभ झाला तेही आपण पाहणार आहोत आणि कोणकोणत्या संघटना या ठिकाणी स्थापन केल्या, त्या माध्यमातून नेमकं काय घडलं हे आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. साधारणतः ऊर्जा स्रोत, त्यानंतर आरोग्य व्यवस्था, संपर्क व्यवस्था, दळणवळण व्यवस्था या विषयी क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर सहकार्य हे एकमेकांना झालेलं आपल्याला दिसतं. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की बऱ्याचशा गोष्टी ज्या इझिली या ठिकाणी आपल्या देशामध्ये अवेलेबल होत नव्हत्या, त्या आज कशा झालेल्या आहेत किंवा कशा होत आहेत याला फरक सांगण्याच्या दृष्टीने एक उदाहरण मी तुम्हाला देतो. जेव्हा मी महाविद्यालयामध्ये शिकत होतो, म्हणजे जेव्हा मी विद्यार्थी होतो, तेव्हा साधा टेप रेकॉर्डर, मग त्या काळामध्ये तुमचा सोनी, सॅन्यो अशा कंपनीचे जे टेप रेकॉर्डर होते जे आपल्या भारतामध्ये उपलब्ध नव्हते. मग बरेचसे लोक हे बाहेरच्या देशामधून, मग ते जपानमधून किंवा आखाती राष्ट्रामध्ये जे लोक जायचे ते तिकडून घेऊन यायचे, परंतु आणत असताना त्यांना आपल्या देशामध्ये
त्या वस्तूवर मोठा कर द्यावा लागायचा, पर्यायाने त्या वस्तूची किंमत वाढायची. आज आपण पाहतो की तुम्हाला जगामध्ये निर्माण झालेल्या, जगामध्ये बनलेल्या कुठल्याही वस्तूची तुम्हाला गरज वाटली, गरज भासली, तर लगेच तुम्ही ती ऑर्डर करू शकता. आज अशा बऱ्याचशा कंपन्या आहेत की ज्या कंपन्या थ्रू तुम्ही ह्या गोष्टी मागवू शकता. म्हणजे आता ह्या गोष्टी नवीन निघाल्या. तर हा झालेला जो बदल आहे, हा मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायचा आहे. 1940 ते 1950च्या दरम्यान आशिया आणि आफ्रिकेमधील प्रादेशिक वादाने देखील या ठिकाणी उफाळी घेतली आणि एक नवीन अध्याय हा इतिहासामध्ये सुरू झालेला आपल्याला दिसतो. यामध्ये क्षेत्रीय स्तरावर सहकार्याच्या दृष्टीने फक्त राजकीय चर्चा हा एवढाच भाग होता. परंतु युरोपने मात्र यापुढे जाऊन मजल मारली आणि आर्थिक समस्यांवर काय चर्चा करता येईल, या चर्चेतून काय मार्ग काढता येईल, एकमेकांच्या सहकार्याने व्यापार कसा वाढवता येईल, प्रगती कशी साधता येईल, या दृष्टिकोनातून युरोपमध्ये युरोपीय कोळसा आणि पोलाद समुदाय ECSC 1951 मध्ये, युरोप आर्थिक समुदाय EEC 1957 मध्ये आणि युरोपीय अणुऊर्जा समुदाय हा 1958 मध्ये निर्माण झाला. 1960च्या दरम्यान प्रादेशिक सहकार्याच्या संकल्पनेचा आशिया खंडामध्ये बऱ्याच अंशी प्रसार झाला आणि 1967 मध्ये आशियान ASEAN या संघटनेची स्थापना झाली. 1960 मध्ये आर्थिक निकषांवर आधारलेल्या प्रादेशिक संघटना देखील उदयाला आल्या. यामध्ये नाटो सारख्या संघटनेचा देखील आपल्याला उल्लेख करता येईल. परंतु एकंदरीत व्यापारी गट स्थापन झाले. आता व्यापारी गट म्हणजे काय, तर अनेक देश एकत्रित येऊन आपले आर्थिक हितसंबंध दृढ करण्याच्या दृष्टीने एकमेकांमध्ये विशेष करार मदार करून गट स्थापन करणे, याला म्हणायचं साधारणतः या ठिकाणी व्यापारी. व्यापार करत असताना निश्चितपणे एका देशातील माल हा जेव्हा दुसऱ्या देशामध्ये जातो तेव्हा त्याच्यावर किती कर लागायचा, आपला माल दुसऱ्या देशामध्ये गेल्यानंतर तो देश त्यावर किती कर लागणार, यावर त्या वस्तूची किंमत अवलंबून असते. आणि एकंदरीत किंमत जर जास्त असेल तर तो माल हा त्या देशामध्ये सेल होणार नाही किंवा तो देश त्या देशाचा माल मागवणार नाही. परंतु आपण पाहतो की आजच्या युगामध्ये बाजारपेठेमध्ये पूर्ण स्पर्धेचं वातावरण आहे आणि या पूर्ण स्पर्धेमध्ये वस्तूंची क्वालिटी, वस्तूंची किंमत याबाबत स्पर्धा आपल्याला दिसते आणि म्हणूनच आपल्याला बऱ्याच अंशी बऱ्याच वस्तू ह्या स्वस्त मिळतात. मग यामध्ये त्या आपल्या देशात बनतात, इतर देशातून येतात, हा फरक देखील सर्वसामान्यांना मधल्या काळामध्ये होत नव्हता. परंतु आज मात्र त्याबाबत थोडी सजगता आलेली दिसते. आणि त्यानंतर आपण काही जे संघ किंवा काही ज्या संघटना बनलेल्या आहेत त्या संघटनांचा आढावा आपण घेऊ. यामध्ये युरोपीय संघ, युरोपमध्ये असलेल्या साधारणतः एकूण देशांपैकी काही देश हे युरोपियन युनियन मध्ये समाविष्ट झाले आणि हळूहळू त्यांची संख्या ही आपल्याला वाढलेली दिसते. साधारणतः दुसरं महायुद्ध, शीतयुद्ध आणि त्यानंतर युरोपमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर अस्थिरता ही निर्माण झालेली होती. यातून आर्थिकदृष्ट्या सुदृढ बनण्यासाठी काहीतरी एखादी संघटना स्थापन करणे आणि या संघटनेच्या माध्यमातून आपला विकास साधणं आवश्यक होतं.
आणि म्हणूनच या ठिकाणी युरोपीय कोळसा आणि पोलाद संघ किंवा तुमचा युरोपीय आर्थिक समुदाय या दोन संघटनांची स्थापना 1951 आणि 1957 मध्ये झाली होती. या संघटना दोन्ही पुढे एकमेकांमध्ये विलीन झाल्या आणि युरोपियन कौन्सिल किंवा युरोपियन युनियन ही निर्माण होण्याच्या दृष्टीने या ठिकाणी 1980च्या दशकामध्ये युरोपियन संघाची एक बाजारपेठ तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होऊन 1993 मध्ये ती प्रक्रिया पूर्ण झाली. 7 फेब्रुवारी 1992 रोजी मास्ट्रिक्ट करार अंमलात येऊन युरोपीय संघाची स्थापना झाली आणि या करारामुळे सहकार्याचा जो परीघ आहे तो परीघ वाढला आणि यामुळे अंतर्गत व्यापार, न्यायालयीन बाबी, परराष्ट्र आणि संरक्षण धोरणाचा यामध्ये समावेश करण्यात आला आणि जवळपास युरोपमधील 28 पैकी 19 देशांनी एक चलन स्वीकारलं आणि त्या चलनाचं नाव होतं युरो. या 19 देशांना युरो झोन म्हणून देखील या ठिकाणी ओळखण्यात येत होतं आणि एकच चलन हे या 19 देशांमध्ये त्या काळामध्ये सुरू होतं. आजही ते आहे. यामध्ये नेमका कोणता देश यातून बाहेर पडला, कोणते नवीन देश यामध्ये समाविष्ट झाले याची देखील आपण या ठिकाणी पुढे माहिती घेणार आहोत. आणखी एक संकल्पना, आणखी एक गोष्ट या ठिकाणी मला तुम्हाला सांगायची की साधारणतः आपल्याला जर दुसऱ्या देशात जायचं असेल, मग ते व्यापाराच्या निमित्ताने असेल, आणखी कोणत्या निमित्ताने असेल, तर आपल्याला त्या देशाचा व्हिसा हा अगोदर मिळवावा लागतो, ज्याशिवाय आपण त्या देशामध्ये जाऊ शकत नाही. म्हणजेच एकंदरीत या संदर्भातली जी प्रक्रिया आहे ती थोडीशी गुंतागुंतीची आहे किंवा वेळ काढूपणाची आहे हे आपल्या लक्षात येईल. यावर मात करण्यासाठी म्हणून युरोपमधील राष्ट्रांनी काय केलं तर शेंगेन प्रदेशाची निर्मिती केली. आता हे शेंगेन काय भानगड आहे हे आपण या ठिकाणी पाहू. तर लक्झेंबर्ग हा युरोपमधील एक देश आहे. या देशाच्या दक्षिणेकडे शेंगेन नावाचं एक खेडेगाव आहे आणि या खेडेगावामध्ये एक करार करण्यात आला आणि या कराराला या ठिकाणी शेंगेन व्हिसा असं देखील म्हटलं जातं. मग एका शेंगेन प्रदेशाची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली आणि यानुसार 1985 मध्ये झालेल्या या कराराद्वारे देशामधील ज्या काही अंतर्गत सीमारेषा आहेत त्या सीमारेषा नष्ट करण्यात आल्या. फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झेंबर्ग आणि नेदरलँड या 5 युरोपीय राष्ट्रांनी एकत्रित येऊन हा शेंगेन करार केला आणि मग या शेंगेन करारामुळे निश्चितपणे शेंगेन व्हिसा पात्र लोकांना जवळपास 26 देशांमध्ये मुक्तपणे प्रवास करण्याची एक परवानगी मिळाली आणि शेंगेन सीमांवर जी तपासणी प्रक्रिया आहे ह्या तपासणी प्रक्रियेला कसल्याही प्रकारे सामोरं न जाता या देशांमध्ये या लोकांना अगदी सरळ प्रवेश हा मिळत होता. यामुळे लोकांचा वेळ वाचला आणि व्यापार अधिक वाढण्यासाठी यामुळे मदत झालेली आपल्याला दिसते. युरोपीय संघातील 28 पैकी 22 देश हे शेंगेन प्रदेशाचा भाग आहे. म्हणजे जवळपास युरोपमध्ये अगदी सर्वदूर लोकांना विविध कारणास्तव जो भ्रमण करण्याची संधी ज्यामुळे मिळालेली आहे आणि विशेष ज्या परवानग्या आहेत त्या देखील घेण्याची गरज आपल्याला दिसत नाही. एकंदरीत युरोपियन महासंघाचं काम हे अतिशय शिस्तबद्ध रीतीने चालण्यासाठी सुद्धा
तजवीज करण्यात आलेली आहे. यामुळे देखील युरोपीय संघाचं काम व्यवस्थित चालत आहे. युरोपीय आयोग, युरोपीय संसद, युरोपीय परिषद आणि युरोपीय न्यायालय या 4 संस्था हे युरोपियन संघाचं कामकाज चालविण्यासाठी महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावतात. युरोपियन आयोगामध्ये काय, तर हा आयोग हा युरोपियन युनियनचा कार्यकारी भाग आहे. नोकरशाहीशी संबंधित अशा युरोपियन आयोग म्हणजे कायद्यासाठीचे प्रस्ताव सुचविणे, युरोपियन संसदेने आणि आयोगाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी करणे वगैरे सारख्या जबाबदाऱ्या पार पाडतो. युरोपियन संसद देखील निर्माण करण्यात आलेली आहे. युरोपियन संसदेमध्ये एकूण प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे 751 सदस्य हे 5 वर्षाच्या कालावधीसाठी निवडले जातात आणि संसदेवर कायदेविषयक, देखरेखीच्या आणि अर्थविषयक जबाबदाऱ्या ह्या सोपवलेल्या आपल्याला दिसतात. त्यानंतर युरोपियन परिषद. युरोपियन परिषदेच्या रचनेमध्ये सदस्य राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष, प्रधानमंत्री किंवा परराष्ट्र मंत्री व त्यासोबत मंत्री परिषदेचे जे पूर्णवेळ अध्यक्ष असतो आणि ही परिषद वर्षातून 4 वेळा भरविली जाऊन युरोपियन युनियनला जे सामुदायिक नेतृत्व आहे ते या ठिकाणी प्रदान केलं जातं. युरोपियन न्यायालय. युरोपियन न्यायालय म्हणजे थोडक्यामध्ये युनियनमधील जी समाविष्ट राष्ट्रे आहेत त्यांना त्या व्यापाराच्या संदर्भामध्ये किंवा इतर जे काही कायदे करण्यात आलेले आहेत त्या कायद्याचा जो खरा अर्थ आहे तो खरा अर्थ लावणे, कायद्याद्वारे किंवा कायद्याच्या आधारे निवाडा करणे वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या पार पाडल्या जातात. युरोपियन युनियनचे कायदे सदस्य देशाच्या राष्ट्रीय कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानले जातात आणि जर काही अडीअडचणी आल्या, काही विवाद घडले तर बनवण्यात आलेल्या कायद्याच्या अनुसार ते या ठिकाणी प्रकरणांचा निपटारा हा करतात. त्यानंतर आहे ब्रेक्झिट. आता गेल्या काही वर्षामध्ये हा मुद्दा या ठिकाणी पुढे आला. ह्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. साधारणतः 2016 मध्ये ह्या युरोपियन युनियनमध्ये समाविष्ट असलेला देश, त्या देशाचं नाव आहे ब्रिटन. या ब्रिटनने युरोपीय संघ सोडण्याचा एक अनपेक्षित असा निर्णय हा घेतला आणि शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2020च्या मध्यरात्री युनायटेड किंगडमने औपचारिकरित्या युरोपियन युनियनचे सदस्यत्व हे समाप्त केले. च्या अगोदर या ठिकाणी या युरोपियन संघामध्ये आपण राहावं की राहू नये या संदर्भात बरीच चर्चा झाली. अगदी सार्वमत देखील या गोष्टीवर घेण्यात आले आणि पुढे 1920 मध्ये साधारणतः ब्रेक्झिट, आता एक्झिट आपण म्हणतो एक्झिट, तर ब्रेक्झिट म्हणजे थोडक्यामध्ये ब्रिटनने या युरोपियन संघामधून एक्झिट घेतलेली आपल्याला दिसते आणि म्हणून ती ब्रेक्झिट म्हणूनच या ठिकाणी या गोष्टीला संबोधलं जातं. ब्रिटिश राष्ट्रवादाच्या बाजूने आग्रही मत मांडून युरोपीय संघामधून वेगळं होण्याची ही जी घटना आहे ही घडली आणि आता या ब्रिटनला या युनियनमधून का बाहेर पडायचं होतं आणि का बाहेर पडला त्याबद्दल या ठिकाणी आपण आज चर्चा करणार नाही, परंतु एक महत्वाची घटना ही या वर्षामध्ये घडलेली आहे हे मात्र मला तुम्हाला सांगायचं. त्यानंतर दुसरी आणखी एक जी प्रादेशिक संघटना आहे ती प्रादेशिक संघटना देखील आपण बघणार आहोत आणि या संघटनेचं नाव आहे सार्क, SAARC. साधारणतः दक्षिण आशियाई देशांची ही एक संघटना आहे. 1995 मध्ये बांगलादेशची राजधानी ढाका या ठिकाणी या संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेमध्ये भारतासमेत भारत, बांगलादेश,
पाकिस्तान, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीव असे 7 देश या संघटनेमध्ये सामील होते. पुढे आणखी अफगाणिस्तान हा 8वा देश हा सदस्य म्हणून सामील झालेला आहे आणि चीन, अमेरिका, युरोपीय महासंघ यांच्यासह 9 देश या संघटनांमध्ये निरीक्षक राष्ट्र म्हणून किंवा निरीक्षकांचा दर्जा त्यांना बहाल करण्यात आलेला आहे. आशियामध्ये संवाद निर्माण करण्यासाठी सार्कची निर्मिती करण्यात आलेली आहे. सार्कच्या माध्यमातून अनेक गोष्टींवर चर्चा तर होते, परंतु इतरही क्षेत्रामध्ये क्षेत्रीय सहकार्य कसं वाढवता येईल आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या उक्तीप्रमाणे या ठिकाणी एकमेकांना मदत होईल हे पाहिलं जातं आणि यातून निश्चितपणे भारतासमेत जी काही इतर छोटी राष्ट्र आहेत यामध्ये जवळपास भारतापेक्षा इतर सर्वच राष्ट्र लहान आहेत. यामध्ये पाकिस्तान आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, श्रीलंका आहे, मालदीव आहे, अफगाणिस्तान आहे. यांना बऱ्याच अंशी मदत ही झालेली आहे. त्यानंतर पुढे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार साप्ता SAPTA 1993 साली अस्तित्वात आला आणि साप्ता ही सार्कची जी मुक्त व्यापार व्यवस्था आहे ती 2006 मध्ये एका करारामुळे कार्यान्वित झालेली आपल्याला दिसते. 1993 ची सार्क प्राधान्य व्यापार व्यवस्था ही नंतरच्या काळामध्ये संपुष्टात आलेली दिसते. परंतु आता आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार म्हणजे अगोदर जो संकुचितपणा त्यामध्ये होता आता राहिलेला आपल्याला दिसत नाही आणि उदारमतवादी अर्थव्यवस्थेमुळे यामध्ये आपल्याला बरीच वाढ ही झालेली दिसते. त्यानंतर तिसरी संघटना आपण या ठिकाणी पाहणार आहोत आणि ती आहे बिमस्टेक BIMSTEC. साधारणतः बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉपरेशन म्हणजेच बिमस्टेक. या संघटनेची स्थापना ही 1997 मध्ये झाली. बंगालच्या उपसागरालगतच्या व इतर जवळच्या भागामध्ये एकूण 7 देश साधारणतः या संघटनेमध्ये सामील आहेत. यामध्ये दक्षिण आशियामधील बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ, श्रीलंका असे हे 5 देश यामध्ये आहेत. त्यानंतर 2 देश म्हणजे म्यानमार आणि थायलंड हे देखील यामध्ये सामील झालेले आपल्याला दिसतात. तर एकंदरीत दक्षिण आशिया आणि आग्नेय आशिया या 2 प्रदेशांना जोडणारा दुवा म्हणून या संघटनेचा उल्लेख आपल्याला करता येईल. वेगवान आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आणि सर्वांच्याच स्वारस्यांचा विचार करून त्या संदर्भामध्ये सहकार्य घडवून आणण्याचं काम हे बिमस्टेकचं प्रमुख काम आहे असं मानलं जातं. यानंतरची संघटना आहे ब्रिक्स BRICS. या संघटनेमध्ये जे समाविष्ट देश आहेत, सामील देश आहेत, त्या सामील देशांचं नावाचं जे पहिलं अद्याक्षर आहे त्यावरून हा शब्द बनवण्यात आलेला आहे. आता तुम्हाला माहिती ब्रिक्स म्हणजे विटा आणि घराच्या बांधणीसाठी जसा विटांचा वापर केला जातो तसाच या ठिकाणी विकासाची जी बांधणी आहे त्यासाठी ही निर्माण झालेली संघटना आणि या मधील समाविष्ट देशांच्या नावाच्या अध्यक्षरावरून ही संघटनेचं नामांकन आपल्याला दिसतं. 2009 मध्ये ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या उदयोन्मुख देशाच्या अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या पुढाकाराने आकारास आलेली ही संघटना आपल्याला दिसते. 2010 मध्ये या संघटनेमध्ये दक्षिण
दक्षिण आफ्रिकेचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. आणि या ब्रिक्स मधील सदस्य हे विकसनशील किंवा नवीन औद्योगिक क्षेत्रामध्ये पुढारलेले किंवा नव्याने उदयाला आलेले देश म्हणून ओळखले जातात. आणि साधारणतः वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडीवर या संघटनेचा आपल्याला बराचसा प्रभाव दिसतो. कारण ब्रिक्सचे जे सहभागी देश आहेत किंवा ब्रिक्समध्ये ज्या देशांचा सहभाग आहे ते G20चे देखील सभासद आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. त्यानंतरची संघटना आहे शांघाय सहकार्य संघटना. शांघाय शांघाय हा चीनमधील भाग. आणि शांघाय सहकार्य संघटना 2001 मध्ये चीन, रशिया तसेच कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या रशियालगतच्या देशांनी एकत्रित येऊन या संघटनेचं संघटन केलेलं आपल्याला दिसतं. तुम्हाला माहित आहेच की चीनने रशियाच्या पाठोपाठ, अमेरिकेच्या पाठोपाठ एवढी प्रगती केली की यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनचं नाव हे घेतलं जाऊ लागलं. आणि सध्या चीन ही एक महासत्ता बनण्याच्या दृष्टीने या ठिकाणी मार्गक्रमण करतोय. भारत देखील यामध्ये कमी नाही. परंतु या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतं की चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या रशियन संघराज्यामध्ये समाविष्ट असलेल्या देशांनी या संघटनेचं गठन केलं. त्यानंतर पुढे 2016 मध्ये भारत आणि पाकिस्तान देखील या संघटनेचे सदस्य झाले. आणि गेल्या काही वर्षामध्ये दहशतवादाच्या विरुद्ध या संघटनेने काही पावलं उचललेली आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर राजकीय संवाद, चर्चा, आर्थिक सहकार्य, त्याद्वारे शांतता राखणे, स्थैर्य राखणे या उद्दिष्टांच्यासाठी बरंचसं काम या संघटनेने आपल्याला केलेलं दिसतं. त्याचबरोबर व्यापार, संशोधन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये देखील या सहकार्याला ही संघटना चालना देताना आपल्याला दिसते. आणि त्यानंतर आपण या प्रकरणामधील जी एक शेवटची संघटना आहे G20 ती या ठिकाणी पाहणार आहोत. G20 ही अतिशय महत्वाची संघटना. युरोपियन युनियन आणि इतर 19 राष्ट्रांची सरकार, मध्यवर्ती बँकांचे गव्हर्नर यांची 1999 मध्ये G20 नावाने एक व्यासपीठ आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार करण्यात आलं. आणि त्याचा मुख्य उद्देश होता की आर्थिक स्थैर्याबाबत चर्चा करणं. 2008 पासून G20 शिखर परिषदांमध्ये राष्ट्रप्रमुख किंवा राष्ट्राध्यक्ष, त्यांचे अर्थमंत्री, परराष्ट्र व्यवहार मंत्री वगैरे आपल्याला भाग घेताना दिसत आहेत. G20 मध्ये अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स, जपान यासारख्या विकसित राष्ट्रांचा भरणा असल्यामुळे या संघटनेला मोठं महत्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसतं. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध विकासांच्या बाबीमध्ये जर चर्चा होत असेल तर या चर्चेला देखील एक मोठा अर्थ निर्माण होतो. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर एक चांगलं व्यासपीठ म्हणून G20 समिटला या ठिकाणी स्थान आहे. G20 मध्ये भारताने सातत्याने आपला सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला देखील मदत झालेली आहे आणि भारताच्या देखील इतर राष्ट्रांना मदत झाल्याचे आपल्याला दिसते. तर अशा एकूण घडामोडींचा अभ्यास आपण ह्या प्रकरणामध्ये केला. पुढच्या प्रकरणामध्ये आपण जी काही बदल ह्या 1991 नंतर झालेले आहे त्या बदलांचा
संकल्पनात्मक असा अभ्यास आपण पुढच्याही प्रकरणामध्ये करणार आहोत. या प्रकरणावरील जो ग्रहपाठ आहे तो ग्रहपाठ म्हणजे फक्त या पाठावर देण्यात आलेले जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न नाही. हे प्रश्न एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये देण्यात आलेले आहेत, परंतु आणखी जास्तीचे काही जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्हाला देण्यात येतील. परंतु तत्पूर्वी या ठिकाणी जो गृहपाठ हा या पुस्तकामध्ये दिलेला आहे, तुमच्या क्रमिक पुस्तकामध्ये दिलेला आहे, तर तो गृहपाठ सोडून तो माझ्या वैयक्तिक नंबरवर तुम्हाला पोस्ट करायचा आहे. धन्यवाद.